द सिक्रेट किंवा रहस्य या पुस्तकामध्ये रॉन्डा बर्न यांनी जे 9 नंबरचे प्रकरण दिले आहे, या प्रकरणाचे नाव आहे दी सिक्रेट ऑफ दी वर्ल्ड. हे जे जग आहे, या जगाचे रहस्य काय आहे, या जगाचे रहस्य कसे आहे, याची सविस्तर माहिती त्यांनी या प्रकरणामध्ये दिलेली आहे. रॉन्डा बर्न यांनी या प्रकरणामध्ये हे जग कसे आहे, या जगाची विचार प्रक्रिया कोणती आहे, हे जग काय आकर्षित करीत आहे आणि याचा परिणाम काय होणार आहे, या सर्वाची माहिती या प्रकरणामध्ये त्यांनी दिलेली आहे. तर चला, रॉन्डा बर्न यांनी या ठिकाणी जे 9 नंबरचे प्रकरण दिलेले आहे, यामध्ये जो सर्वात पहिला मुद्दा आहे हा कोणता आहे पहा. अवर मोस्ट ऑफ दी थिंकिंग इज निगेटिव्ह विथ धिस वर्ल्ड. आपण जर आपली विचार प्रक्रिया पाहिली, आपण जर या जगाची विचार प्रक्रिया पाहिली, तर आपल्याला असे लक्षात येते की या जगासंबंधीची जी आपली विचार प्रक्रिया आहे, ही विचार प्रक्रिया नकारात्मक आहे. ही नकारात्मक कशी आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. आपण आपल्या मनामध्ये नेहमी विचार आणतो, पूर्ण जगामध्ये आपल्याला शांतता पाहिजे, परंतु ही शांतता कशी पाहिजे, तर आपण फक्त काय करून शांतता प्रस्थापित करू शकतो, युद्ध करून शांतता प्रस्थापित करू शकतो. युद्धाशिवाय आपल्याला शांतता मिळणार नाही. अशा प्रकारची आपली विचार प्रक्रिया आहे. या जगामध्ये खूप गरिबी आहे आणि ही गरिबी आपल्याला नष्ट करायची आहे. तर ती आपण कशी नष्ट करू शकतो. या जगामध्ये युद्ध खूप आहे, या जगामध्ये गरिबी खूप आहे, या जगामध्ये अनेक देश आहे, हे देश एकमेकांबरोबर सतत भांडत आहेत. ही विचार प्रक्रिया कशी आहे, तर ही एक नकारात्मक विचार प्रक्रिया. जगासंबंधीची आपली विचार प्रक्रिया ही नकारात्मक आहे. त्यानंतर सांगतात पाहा, वी थिंक मोर अबाउट विच वी डोंट वॉन्ट. त्यानंतर रॉन्डा बर्न हे सांगतात की आपण जास्त विचार कशाविषयी करतो. मला जे जीवनामध्ये नको आहे त्याविषयी मी जास्त विचार करतो. मला वाटते की ही गोष्ट मला नको आहे, ही गोष्ट माझ्यापासून दूर गेली पाहिजे, परंतु त्याविषयीच मी जास्त विचार करतो. जगातील अनेक माणसे अशी आहेत की ही माणसे काय करतात, जी गोष्ट त्यांना नको आहे त्याच गोष्टींवर ते जास्त विचार करतात. मला युद्ध नको आहे, परंतु मी युद्धावर जास्त विचार करतो. मला अपयश नको आहे, मी अपयशावर जास्त विचार करतो. मला गरिबी नको आहे, मी गरिबीवर जास्त विचार करतो. मला कॅन्सरसारखा आजार नको आहे, परंतु मी त्या आजारावरच जास्त विचार करतो. मला कोणत्याही देशांमध्ये कॉन्फ्लिक्ट नको आहे, कोणत्याही देशांमध्ये वैचारिक संघर्ष नको आहे, परंतु मी त्यावरच जास्त विचार करतो. हे जग पूर्ण त्यावरच जास्त विचार करतं. आणि या सर्वाचा जो परिणाम होतो, हा परिणाम काय होतो हे पण आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. रॉन्डा बर्न या ठिकाणी सांगतात, वी अट्रॅक्ट व्हॉट वी आर थिंकिंग. आपण आकर्षित करतो, आपण आकर्षित करतो ज्यावर आपण विचार करतो. मला ती गोष्ट नको, परंतु मी त्या गोष्टीवर विचार करतो आणि ती गोष्ट मी आकर्षून घेतो, ती गोष्ट मी ओढवून घेतो. का ओढवून घेतो, तर हा या ब्रह्मांडाचा नियम आहे, म्हणून मी ही गोष्ट ओढवून घेतो. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्याला युद्ध नको तरी आपण युद्धावर विचार करतो. आपल्याला गरिबी नको तरी आपण गरिबीवर विचार करतो. आपल्याला कॅन्सर नको तरी कॅन्सरवर विचार करतो. आपल्याला कॉन्फ्लिक्ट्स नको तरी आपण त्यावर विचार करतो. आज जगामध्ये या सर्व समस्या उभ्या आहेत, सर्वांपुढे उभ्या आहेत. या का उभ्या झाल्या आहेत, तर याच्या पाठीमागे सर्वात महत्त्वाचे कारण आहे वी अट्रॅक्ट व्हॉट वी आर थिंकिंग. आपण ज्यावर विचार करतो त्याच गोष्टी आपण आकर्षून घेतो.